लग्नाच्या 10 वर्षानंतर नवऱ्याला समजलं की बायको रोज कोणाला तरी पत्र लिहित होती. अमोल आणि सायलीचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. गावात त्यांचा आदर्श संसार म्हणून उल्लेख केला जायचा. अमोल एक खाजगी कंपनीत नोकरी करत होता, तर सायली घर सांभाळत होती. त्यांना 7 वर्षाची मुलगी अन्वी होती. घरात कोणतीच कमतरता नव्हती. भांडण कमी होती आणि दोघेही एकमेकांचा आदर करत होते. पण गेल्या काही महिन्यांपासून अमोलला सायलीच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत होता. ती रोज रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत बसून काहीतरी लिहायची. कागद दुमडून एका जुन्या लोखंडी पेटीत ठेवायची आणि ती पेटी कपाटाच्या वरच्या कप्प्यात लपवून ठेवायची. अमोलने अनेकदा विचारलं, पण सायली फक्त हसून विषय बदलायची. एक दिवस सायली तिच्या आईला भेटायला माहेरी गेली. अमोल घरी एकटाच होता. कपाट आवरताना त्याच्या हाताला ती लोखंडी पेटी लागली. मनात हजारो प्रश्न होते. 10 वर्षाच्या संसारानंतर ही बायको काहीतरी लपवत आहे, ही भावना त्याला अस्वस्थ करत होती. त्याने ती पेटी उघडली आणि आत शेकडो पत्र पाहून तो थक्क झाला. प्रत्येक पत्राच्या वर एकच नाव लिहिलेलं होतं, प्रिय सखा. अमोलच्या हातात पायातलं बळ गेलं. त्याला वाटलं सायलीचं कोणावर तरी प्रेम असावं आणि ती 10 वर्षापासून त्या व्यक्तीला पत्र लिहित असावी. त्याने एक पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, आज अन्वीला ताप होता. अमोल दिवसभर कामात होता. मला खूप भीती वाटली. तू असतास तर मला धीर दिला असता. दुसऱ्या पत्रात लिहिलं होतं, आज आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. अमोल खूप चांगला आहे, पण माझ्या मनातली पोकळी अजून भरली नाही. तिसऱ्या पत्रात लिहिलं होतं, आज मला पुन्हा तुझी खूप आठवण आली. प्रत्येक पत्र वाचताना अमोलचं मन तुटत होतं. त्याला वाटलं की सायली अजूनही तिच्या जुन्या प्रेमात अडकलेली आहे. संध्याकाळी सायली घरी परतली तेव्हा अमोलचा चेहरा बदललेला होता. त्याने तिच्या समोर ती पेटी ठेवली आणि रागाने विचारलं, हा कोण आहे? 10 वर्ष माझ्यापासून काय लपवलंस? सायली काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळू आवाजात विचारलं, तू ही पत्र वाचलीस? अमोल म्हणाला, हो. आता मला सत्य सांग. सायलीने पेटीतून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोत एक लहान मुलगा आणि लहान सायली दिसत होते. अमोल गोंधळला. सायली म्हणाली, हा माझा मोठा भाऊ समीर. मी 10 वर्षाची असताना तो आजाराने गेला. तो माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. त्याच्याशी मी प्रत्येक गोष्ट बोलायचे. त्याच्या जाण्यानंतर मी खूप एकटी पडले. आई बाबा दुःखात होते आणि मला कोणाशी बोलावंसं वाटलं की मी त्याला पत्र लिहायला लागले. अमोल स्तब्ध झाला. सायली पुढे म्हणाली, लग्नानंतरही मी ती सवय सोडू शकले नाही. जेव्हा मला आनंद होतो, दुःख होतं, भीती वाटते किंवा काही सांगायचं असतं, तेव्हा मी समीर दादाला पत्र लिहिते. मला माहिती आहे की तो हे कधीच वाचणार नाही, पण मला वाटतं की तो कुठेतरी माझं ऐकतोय. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने एक पत्र पुन्हा उघडलं. त्यात लिहिलं होतं, दादा, अमोल खूप चांगला माणूस आहे. तो मला खूप जपतो, पण मी त्याला माझ्या या सवयीबद्दल कधी सांगू शकले नाही. मला भीती वाटते की तो गैरसमज करेल. अमोलला स्वतःची लाज वाटली. त्याने सायलीचा हात धरला आणि म्हणाला, माफ कर, मी तुझ्यावर शंका घेतली. सायली रडत म्हणाली, मी फक्त एक भीती मनात ठेवली होती, म्हणून वेळ हे सगळं लपवलं. त्या रात्री दोघे खूप वेळ बोलत बसले. सायलीने तिला आलेल्या प्रत्येक दुःखाची, एकटेपणाची आणि भावाच्या आठवणीची गोष्ट सांगितली. अमोल शांतपणे ऐकत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने एक नवीन डायरी आणली आणि सायलीला दिली. तो म्हणाला, यापुढेही पत्र लिही, पण आता मला सुद्धा तुझ्या मनातलं कळू दे. सायली हसली. काही दिवसांनी अमोल सायलीला तिच्या भावाच्या समाधीजवळ घेऊन गेला. सायलीने तिथे एक पत्र ठेवले आणि डोळे मिटले. ती म्हणाली, दादा, आज मी माझं गुपित अमोलला सांगितलं. आता मला भीती वाटत नाही. अमोल तिच्या बाजूला उभा होता. त्याला समजलं की काही नाती शरीराने संपतात, पण मनाने कधी संपत नाहीत.
10 वर्षाच्या संसारानंतर त्याला बायकोचं गुपित समजलं होतं. पण त्या गुपिताचं फसवणूक नव्हती. प्रेम होतं, आठवणी होत्या आणि एका बहिणीचं तिच्या भावावरचं अतूट प्रेम होतं. त्या दिवसानंतर अमोल आणि सायलीचं नातं आणखी मजबूत झालं. कारण कधी कधी शंका नातं तोडते, पण सत्य नातं आणखी घट्ट करून जाते. त्या दिवसानंतर अमोल आणि सायलीच्या नात्यात एक नवीन विश्वास निर्माण झाला होता. पण सायलीच्या मनात अजूनही एक गोष्ट दडलेली होती. काही दिवसांनी तिने ती लोखंडी पेटी पुन्हा उघडली आणि एक वेगळं पत्र बाहेर काढलं. ते पत्र इतर पत्रांपेक्षा जुनं होतं. कागद पिवळा पडला होता. सायली काही क्षण शांत बसली. अमोलने विचारलं, हे कोणतं पत्र आहे? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी हे लग्नाच्या आदल्या रात्री लिहिलेलं पत्र आहे. अमोलने ते पत्र हातात घेतलं. त्यात लिहिलं होतं, दादा, उद्या माझं लग्न आहे. मला भीती वाटते. मी नवीन घरात जाणार आहे. मला माहित नाही तिथले लोक कसे असतील, पण तू माझ्यासोबत असशील ना? हे वाचून अमोलच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या रात्री अमोल बराच वेळ विचार करत बसला होता. 10 वर्ष एकत्र राहूनही त्याला सायलीच्या मनातील एवढं मोठं दुःख कधी समजलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला, पण त्याचं कामात मन लागेना. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने सायलीला म्हटलं, उद्या आपण कुठेतरी जाऊया. सायलीने कारण विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे शहराबाहेर एका जुन्या स्मशानभूमीकडे गेले. तिथे समीरची समाधी होती. सायली अनेक वर्षांनी तिथे आली होती. तिने हातातलं पत्र समाधीवर ठेवलं आणि शांतपणे बसली. काही वेळानंतर ती रडू लागली. अमोल तिच्या जवळ बसला. सायली म्हणाली, मी इतकी वर्ष प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख दादाला सांगत राहिले, पण आज पहिल्यांदा मला वाटतंय की माझं दुःख आता मी एकटी नाही. घरी परतल्यावर अन्वीने विचारलं, आई, तुम्ही कुठे होतात? सायलीने तिच्या मुलीला पहिल्यांदाच तिच्या मामाबद्दल सांगितलं. अन्वी खूप लक्ष देऊन ऐकत होती. ती म्हणाली, आई, मी पण मामाला पत्र लिहू का? सायली हसली आणि म्हणाली, नक्की लिही. त्या रात्री तिघांनी मिळून एक पत्र लिहिलं. अन्वीने त्यात लिहिलं, मामा, मी तुमची भाची आहे. आई आता रडत नाही. बाबा तिची खूप काळजी घेतात. ते पत्र सायलीने काळजीपूर्वक पेटीत ठेवलं. काही दिवसांनी अमोलला कपाटात आणखी एक लहान अशी डायरी सापडली. त्याने ती सायलीच्या परवानगीने उघडली. त्यात प्रत्येक वर्षाची एक नोंद होती. पहिल्या वर्षी लिहिलं होतं, अमोल खूप चांगला आहे. तिसऱ्या वर्षी लिहिलं होतं, आज आमची मुलगी झाली. 7व्या वर्षी लिहिलं होतं, अमोल खूप काम करतो पण मला वेळ देऊ शकत नाही. आणि 10व्या वर्षी लिहिलं होतं, मला वाटतं एक दिवस अमोलला सगळं समजेल. अमोलने डायरी बंद केली आणि सायलीला म्हणाला, मी तुझ्या बरोबर राहूनही तुझं मन वाचू शकलो नाही. सायली शांतपणे म्हणाली, कधी कधी माणूस बोलत नाही म्हणून त्याला दुःख नसतं असं नाही. त्याच आठवड्यात त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता. यावेळी अमोलने एक छोटासा कार्यक्रम ठेवला. घरात फक्त जवळचे लोक होते. केक कापण्यापूर्वी अमोलने सगळ्यांसमोर एक लिफाफा सायलीच्या हातात दिला. सायलीने तो उघडला. आत एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, प्रिय सायली, 10 वर्ष तू तुझ्या भावाला पत्र लिहिलीस. आज पहिल्यांदा मी तुला पत्र लिहितोय. तुझ्या मनातलं दुःख मला उशिरा समजलं, पण आता पुढे तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. तुझ्या प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक अश्रूत मी तुझ्या सोबत असेन. हे वाचून सायलीला अश्रू अनावर झाले. तिने अमोलला मिठी मारली. अन्वी टाळ्या वाजवत होती. त्या रात्री सायलीने तिच्या पेटीत शेवटचं एक पत्र ठेवलं. त्यात लिहिलं होतं, दादा, आजपासून मी तुला पत्र लिहिणं थांबवत नाही, पण आता माझ्या आयुष्यात माझं मन समजून घेणारा एक मित्र आहे. तू मला नेहमी सांभाळलंस आणि आता अमोल मला सांभाळतोय. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने त्या पत्राची पाने हलली. सायली डोळे मिटले आणि अनेक वर्षानंतर तिच्या मनातली पोकळी थोडी भरल्यासारखी वाटली. कारण काही नाती जन्माने मिळतात, काही नाती नशिबाने मिळतात, पण जी नाती मन समजून घेतात तीच आयुष्यभर साथ देतात. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.